येत आहे. फार स्वाभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे बापाचा जन्म झाला नसता तर बापू तुला बसण्याचा अधिकार नव्हता. तुम्ही एक दोन शेर गायलात तुम्ही, मी इग्नोर केले कारण तुम्ही इकडचे आहात, सगळ्यांच्या परिचयाचे आहात, हो की नाही. मला हे अपेक्षित होतं तुमच्याकडून की आल्याबरोबर असं काहीतरी बोलायला आणि म्हणायला जर म्हणलं तर खरंच काही आहे. परंतु पब्लिक खुश झाली पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे. असं आघाड्याला बघायला लावणं जमत नाही. आघाड्याला बघायला लावणं अरे मला जमत नाही आणि विनाकारण कुणावर चावणं तेही या सीमाला जमत नाही. आणि एखादं पिसाळं कुत्रं जर मला चावलं तर त्या कुत्र्याला चावणं मला जमत नाही. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात या देशाचं संविधान दिलं आणि पुरुषांना 50% आरक्षण आणि आपल्याला 50% आरक्षण दिलंय. हात उपर उठा की त्याच्या कायद्याच्या आखणीला त्याच्या हक्काचं इकडे ऐका, हा जागे आहे, हा दोन पाहिजे मला. म्हणजे माणूस जिवंत असल्याचा कुरूप असतो तो. आमच्या हक्काचं लेखन बँजो का आवाज नाही का? आवाज आवाज देतो ना दादा प्लीज. दादा हे गाणं झाल्याच्या नंतर प्लीज. Thank you.
बुद्ध विहाराचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि फार सुंदरसा विषय, नवीन विषय आदरणीय निलेशजी पवार भुसावळवरून काय लिहितात? स्वतःच्या नाही का आमच्या राहतात उघडा उघडा भूत उघडा पाणी वाचत मग स्वतःचे स्वार्थ साधून बेटा तुझी अशी करण्यात शान नाही. अरे आमले मरण तरी पण त्या वीरा समान जावे. आले मरण तुला तरी पण त्या वीरा समान जावे. मग खंगून खाटेवरती तुझी अशी मरण्यात शान नाही. तुझी अशी मरण्यात शान नाही. आणि म्हणून पहा बाबासाहेबांनी माय मावल्यांनो बांधवांनो कसा स्वाभिमान शिकवला तुम्हाला. जगण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे आदरणीय म्हणून दादा गोसावी काय लिहितात की चांगल्या कामात असे बेसूत्रे काय कामाचे. अरे चांगल्या कामात असे हे बेसूत्रे काय कामाचे. मग रक्तात दोष असणारे असे हे पुत्रे काय कामाचे. अरे शत्रूने हाडूक जगळून टाकलेले मनोज राजा. मग आपल्याच मालकावर असे हे भुकणारे कुत्रे काय कामाचे. हे कुत्रे काय आणि म्हणून सन्मानपूर्वक या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणजे एकूण बुद्ध विहारासाठी हातभार लावलेला आहे. सर्वांनी मिळून संघर्ष करून अति कष्ट साहून अति रात्र दिवस कष्ट घेऊन ह्या विहाराचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि मला इथे गायन रूपी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. म्हणून निलेशजी पवार भुसावळवरून काय लिहितात नंतर द्या. करपवणे गावी सुंदर. आपण ऐकलं प्रमोदजी. हॅलो जरा उनका चेहरा देखने दो. वाह वाह बहुत अच्छा. बहुत मीठा हसते हो आप. असंच हसत राहा म्हणजे आयुष्य वाढतं. मला सांगण्याची गरज नाही. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा हो की नाही. सांगण्याची गरज नाही. आपल्याने माणसाचं आयुष्य वाढत असतं. पण काकाजी आपल्या गायक गायिका अभ्यास करत नाही. गायनाचा असो की बाबासाहेबांचा असो रमाईचा असो रात्रंदिवस अभ्यास करा. पुस्तक वाचा. बाबासाहेबांनी 18 तास मानवल्यानं तुमच्यासाठी अभ्यास केला. आणि आपण त्यांच्यासाठी एखादं पुस्तक आमचे गायक लोक वाचू शकत नाही. त्यांना बोलायचं काय कुठे गायचं काय हे देखील माहीत नसतं काही गायकांना. असं काही घेणं देणं नाही. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमीच्या त्या पावन ठिकाणी बाबासाहेबांनी तुम्हा माय मावल्यांनो बुद्धाची दीक्षा धम्मा दिली. धम्माची दीक्षा दिली. बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं. आणि म्हणून पहा तिथली पावन भूमी देखील काय म्हणत आहे. आणि म्हणून फार सुंदरसा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गर्भ बने गावी सुंदर
बांधले जतवन गोता बिहार मनोरंजन करताय टेस्ट करू नका एवढी आमची नाही स्टेज नाही सोडणार टेस्ट करू नका नाही सोडणार सगळ्यांचं मनोरंजन करा बांधले चटवन गोटा बिहार विहार
ये पेट तो अपना, अरे कुत्ते भी भरते हैं मनोज राजा, लेकिन ये स्वाभिमान ना हो जीने में तो जीने का मजा नहीं आता, जीने का मजा नहीं आता। म्हणून म्हणायचं आहे रोज बुद्धा भीमाला रोज बुद्ध भीमाला स्मरू, चळवळीचे जे केंद्र करू, चळवळीचे जे केंद्र करू. कारण या भावी पिढीला भावी पिढीला देणार बांधले जे